गुड मॉर्निंग फ्रेंड्स. छोटंसं लेक्चर घेऊन आलोय पुन्हा तुमच्यासाठी यूट्यूबवर की मल्टिप्लिकेशन्स कसे फास्ट केले जातात अँड विथ स्पेशल नंबर्स. खूप साऱ्या परीक्षांमध्ये ज्या ज्या संख्यांसोबत गुणाकार विचारले जातात, 4 अंकांच्या वर जे गुणाकार असतात ते विथ स्पेशल नंबर्स विचारले जातात आणि डेसिमल पॉईंटमध्ये किंवा सिम्पल नंबरमध्ये विचारले जातात. राईट. पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल आमचा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा. रोज नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ यामध्ये मिळत जातील. चला बघूया की मल्टिप्लिकेशन जसं 1532 715 याचा गुणाकार 11 सोबत करायचा. गुणाकार 11 सोबत तर 11×5=55 हातच्या 5 ते करत बसण्याची गरज नाही. सिम्पली पहिला अंक जो दिसतोय 1 तो ऍज इट इज लिहा आणि मग उत्तरोत्तर मी सलग येणाऱ्या 2 अंकांची बेरीज त्याच्यासमोर जोडत चला की 1+5 हा झालाय 6, 5+3 झालाय 8, 3+2 होत आहे 5, 2+7 होतोय 9, 7+1 होतोय 8, 1+5 होतोय 6. आणि आता समोर कुठलाच अंक नाही बेरीज करायला, तर हा जो शेवटचा अंक आहे तो ऍज इट इज जोडून जा. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 11 सोबत गुणाकार याचा तयार होईल. एकदम सिंपल सा वे आहे. जसं कधी कधी काय होईल की जसं समजा 7 8 9 इंटू 11, जसं यांची बेरीज सिंगल डिजिट मध्ये आली, कधी कधी डबल डिजिट मध्ये. यामध्ये पण करणे मात्र तेच आहे. पहिला हा 7 ऍज इट इज लिहून घ्या, मग या दोघांची बेरीज करा. 7+8 15 आता 2 अंकामध्ये तयार होतो. तर 15 लिहिताना 1 इथे आणि 5 इथे असे तिरपे 15 लिहा. म्हणजे एकक स्थान 5 आणि दशक स्थान मागच्या संख्येच्या डोक्यावर. मग 8+9 8+9 होता 17, त्याला पण या पद्धतीने लिहा आणि समोर बेरीज करता येणार नाही, शेवटचा 9 जोडून द्या. याला फायनलाइज करा. 7 8 9 इंटू 11 तुमचा रिझल्ट तयार होतो. दॅट इज 9 7, 5च्या डोक्यावर 1 म्हणजे 6, 7च्या डोक्यावर 1 म्हणजे 8. असं उत्तर तयार व्हायला पाहिजे गुणाकारात. राईट. एकदम साधी सोपी पद्धत असतं आणि याला डेसिमल पॉईंट मध्ये पण विचारलं जातं. पण आपण शॉर्ट व्हिडिओ तयार करतोय तर समोर बघूया पुन्हा कशाने गुणाकार. तो झाला होता 11ने, आता 15ने गुणाकार करायचं. 15ने गुणाकार करायचं आहे तर ज्या संख्येसोबत कोणत्या सोबत होत आहे 5 3 2 5 4 2 याच्यासोबत 15चा गुणाकार करायचा आहे. त्यासमोर एक शून्य जोडून द्यायचं. काय करणे आहे, त्या संख्येसमोर एक शून्य जोडून देणे आहे आणि ही जी संख्या आहे याच्या अर्धे, ही जी संख्या तयार झाली याच्या अर्धे याचा खाली बेरीज करायची. याचा अर्धे म्हणजे 2 ने भाग देणे. तर 2 ने 5 ला भाग दिला, 2 दुने 4, एक शिल्लक राहील 13 होत आहे. साइन दुने 12, एक शिल्लक, साइन दुने 12 पूर्ण गेले. 2 दुने 4, एक शिल्लक, 7 दुने 14, काही शिल्लक नाही, 2 1 2 आणि 0 2 0 0 यांची बेरीज करा. म्हणजे 15 सोबत तयार होणारा गुणाकार तुम्हाला सहज मिळेल. म्हणजे 15ने सर्वांना गुणाकार करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा तर हा तयार होतोय 0, 2+1 3, 7+4 11, एक इथे शिल्लक राहिलाय, 5 आणि 3 8, 6 आणि 2 8, 6 आणि 3 9 आणि 5 आणि 2 7. ही जी संख्या तयार होते आहे ही तुम्हाला मिळेल या संख्यांचा गुणाकार. 15 सोबत झालेला या संख्येचा गुणाकार इन्स्टंट. राईट. चला पुन्हा काही संख्या बघूया. जसं नंबर 3 मध्ये या. नंबर 3 आता गुणाकार होत आहे 25 सोबत. कोणासोबत होत आहे 25 सोबत. तर ज्या संख्येसोबत कोणासोबत होत आहे गुणाकार 7 5 3 9 4 5 या संख्येसोबत गुणाकार होत आहे 25 ने. तर याला एक सिंपली 2 शून्य जोडून द्या. 2 शून्य जोडून द्या आणि भागीला 4 करा. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होतं. म्हणजे या दोघांचा गुणाकार तुम्हाला सहज मिळेल. आणि भागाकारात 4 4चा टेबल तुमच्या सर्वांना अटेम्प्ट करता येतो. चला 4चा टेबल 7 मध्ये 4 1 4, 3 शिल्लक 35 पर्यंत, 8 चौक 32, 3 शिल्लक 33 पर्यंत, 8 चौक 32, 1 शिल्लक 19 पर्यंत, 4 चौक 16, 3 शिल्लक 34 पर्यंत 4चा टेबल, 8 चौक 32, 2 शिल्लक 25 पर्यंत, 6 चौक 24, 1 शिल्लक 10 पर्यंत, 4 दुने 8, 2 शिल्लक आणि 20 पर्यंत, 4 25. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल. म्हणजे यांचा जर गुणाकार केला 7 5 3 9 4 5 गुणीला 25 केला तर तुमचं उत्तर तयार व्हायला पाहिजे. सिंपल सिंपलच्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात जे आपल्याला माहिती नसतात आणि आपण विनाकारण लांब लचक त्याला सॉल्व्ह करत जातो. सेम नंबर 3 झाला. नंबर 4 ला या.
नंबर 4 अँड लास्ट की 125 ने गुणाकार करायचा. कोणत्या संख्येला आहे? 5 3 7 9 1 5 3. या संख्येला 125 125 ने गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करण्यासाठी याला 1 2 3 तीन शून्य जोडून द्या. 125 ने गुणाकार करत बसण्याची गरज पडणार नाही आणि भागाकारात 8 घ्या. काय करणे आहे? सिंपली 3 शून्य जोडून देणे आहे आणि भागीला 8 करणे आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल. चला 8चा टेबल तुमच्या सर्वांना येतोच आहे. 8 सकम 48, 5 शिल्लक, 8 साती 56, 1 शिल्लक, 8 दुने 16, 3 शिल्लक, 8 त्रिक 24, 7 शिल्लक, 8 9 72, 3 शिल्लक, 8 चौक 32, 1 शिल्लक. समोर 10 होत आहे. 8 एक 8, 2 शिल्लक, समोरचा 1 शून्य जोडला. 8 दुने 16, 4 शिल्लक, 40 झाले. 8 पंचे 40. ही जी संख्या तयार झाली आहे मित्रांनो, ती कुणाचा गुणाकार तयार झाली आहे? हा जो वर लिहिलेला आहे त्यांचा गुणाकार तयार. इजी इजी सोपे सोपे वेज असतात. ज्या छोट्या 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 गोष्टी ज्या आपल्याला जर माहिती असल्यात की कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग आणि इझी होतं आणि फास्टही होतं आणि अचूकही होतं, चुकणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांना शेअर करा, लाईक करा, शक्यतो होत असेल तुमचे कमेंट्स करा आणि तुम्हाला पुन्हा एखाद्या कुठल्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल यूट्यूबवर तर नक्कीच मला सांगा, मी डेफिनेटली त्याला तयार करेन. राईट, टिल देन बी हॅपी अँड कीप सिक्युअर्ड. थँक्यू.